काय सांगणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे. रिंगणामध्ये कासापुरी सर्कलमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहे. राष्ट्रवादीचे बी रिंगणामध्ये उतरलेले. काय आवाहन करणार जनतेला आपण याच्या बाबतीत? जनतेला असं आमचं एकच आव्हान आहे का जे सगळे उमेदवार जे उभे आहेत रिंगणात, याच्यात आमचे जे प्रमुख नेते होते अजितदादा, यांच्या माध्यमातून इथं आपले पैठणपासून तर याच्यापर्यंत नांदेडपर्यंत जे ब्रिजेस बंधारे झालेत, त्याच्यामुळं आपल्या इथं ऊस दिसतोय. ऊसामुळं सगळे जनतेकडे हे ऊस उत्पादन हे नाही तर इथं काहीच नव्हतं, जेवाळ्याशिवाय काही येत नव्हतं. ऊसामुळं सगळे हे झालेले आहेत मतदान. आणि विशेष मेन म्हणजे अजितदादाचं असं मानणं आहे, अजितदादाचं हे त्यांचं कामाची स्ट्रॅटजी बघून हे बघून ते सगळे हे झालेले आहेत. आणि याच्यात आमचे जे नेते आहेत आमदार राजेदादा विटेकर, कोणत्या गावात जा तुम्ही, आपल्या मतदारसंघात जवळजवळ 255 गाव आहेत. 255 गावामध्ये असा एकही गाव नाही तिथं राजेदादाचा निधी उपलब्ध नाही. आता वैयक्तिक आमच्या गावात राजेदादाचे 90 लाख रुपये आलेले आहेत. एका गावात 6 महिन्यात 90 लाख रुपये आले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं जिल्हा परिषदची उमेदवारी घ्यायलो. पुन्हा मुख्यमंत्री लाडकी आपली मुख्यमंत्री सहायता निधी आहे, त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मी वैयक्तिक राजेदादाच्या लेटर पॅडवर 32 ऑपरेशन केलेत. 32 ऑपरेशनपैकी एक ऑपरेशन असं होतं, ब्रेन हॅमरचं ऑपरेशन होतं. त्याच्यात आपल्याला काय झालं, ब्रेन हॅमरच्या ऑपरेशनमध्ये आपलं मदर टेरेसा फाउंडेशन मार्फत जे केमो असतात 7, एक केमो त्यांना नाही म्हणता 80,000चा एक केमो होता. तर राजेदादाचा फोन लावून पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या PAच्या मार्फतातून एक केमो आपण मदर टेरेसा फाउंडेशनच्या याच्यावर त्यांचे 7 केमो केले. एक केमो 80 लाखाचा, अशी 32 ऑपरेशन केलेत. आता आमच्या जवळचे किती जण आहेत, जवळ्या झुट्यात नाईक नवरे आहेत, पुन्हा पाथर गावांमध्ये बंडू काका आहेत. बंडू काकाला करंट लागलेला होता. करंट लागलेला असा माणूस त्याचे पोटास हे मेन काम करतात आमचे बंडू काका लाईटचे. त्यांना करंट लागून त्यांचा हे झालं, बॅक सप्लायमध्ये करंटने त्यांच्या पोटात हे झालं. तर त्यांना 3 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत. पुन्हा आमचे बिजोले आहेत याचे, त्याला जवळजवळ त्याला 70,000 रुपये मंजूर झालेले आहेत. त्यांचा ॲक्सिडेंट झाला, याचं डोकं हे झालं, त्यांना 70 लाख रुपये आमदार राजेदादा विटेकरच्या माध्यमातून माझ्याकडून ते मुख्यमंत्री सहायता निधीचं फॉलोअप घेऊन हे झालेले आहेत. पुन्हा असे लयच काम आहेत. आता मागं काय याच्यापूर्वी लाडक्या बहीणमुळे निधी नाही, पण दादानी हे रस्ता मंजूर केलेला आहे आमचा. असे बरेच काम आहेत ते दादानी इथं केलेले आहेत. काय वाटते जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपले? नाही, आमचं असं आहे, आता मायबाप जनतेचं म्हणणं असं आहे, मी त्यांचं लेकरासारखं आहे. मला कधी पण त्यांचं असं म्हणणं आहे, मला तू कधी पण येऊ शकतोस, निम्या रात्री येऊ शकतोस, कधी पण येऊ शकतोस. आणि माझ्या मागे ती यूथ पिढी आहे. तुम्ही एक्झॅक्ट पोल बघा, काही बघा, माझं कमीत कमी 70% एक्झॅक्ट पोल मला दाखवायला आहेत. आणि जनतेचं म्हणणं असं आहे, जे दुसरे सर्कलचे हे आहेत माणसं, आता आमचे काका राम शिंदे काका आहेत आमचे, ते राम शिंदे काका आहेत, पुन्हा भरपूर जण आहेत. पण कसं असते, याच्यात ज्याचा आमदार असन, ज्याचे हे असतात त्याला जास्त निधी उपलब्ध होते. आता आमदार राजेदादा विटेकर आहेत, पुन्हा राष्ट्रवादी पार्टी सत्तेत आहे, ज्याला जास्त निधी उपलब्ध होते. आता तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद सदस्याला जास्तीत जास्त निधी येते 80 लाख. 80 लाखात तुम्हाला 14 गावं 2 वस्ती आहेत. तुम्ही काय म्हणून कोणाला किती निधी देता? 5-5 लाख रुपये एका गावाला निधी भेटू शकतो का? तुम्ही निधी ते 5 लाख रुपयाचा निधी गेला, पुढच्या वेळेस गेलो तर आपण ते रस्ता डबल डॅमेज. लोक म्हणतात पुन्हा का ज्याचा आमदार आहे त्याचे सत्ते त्यालाच जास्त निधी भेटतो, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. काय आवाहन करणार आहे आपण? इतकंच आवाहन करतो हे आपलं जितका परिसर आहे, गोदाकाठचा परिसर आहे, हे आपल्या अजितदादामुळे सगळ्याला हे झालेलं आहे. आपल्याकडे ऊस उत्पादन हे ते, पुन्हा जास्त स्कीम आल्यात. आता NLFची स्कीम अजितदादांनीच काढलेली आहे. NLF म्हणजे जे 1.5-2 कोटीच्या गोट फॉर्म असतात, हेन फॉर्म असतात, हे शेतकऱ्यासाठी अजितदादांनीच काढलेले आहेत. पुन्हा भरपूर स्कीमा काढलेल्या आहेत. फक्त माझं जनतेला इतकंच आव्हान आहे, आपलं एक मत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला द्या आणि अजितदादाला ही श्रद्धांजली समजून असं एक मत तुम्ही द्या. धन्यवाद.